सो आता आपण ॲक्चुअल सॉफ्टवेअर कसं ऑपरेट करायचं ह्याला सुरुवात करू. आता काल मी जसं सांगितलं होतं तसं क्रिएट न्यूमध्ये जायचं. क्रिएट न्यूमध्ये जाऊन पहिले आपल्याला म्हणजे काही बनवायचं तर पहिले कॅनव्हास आपल्याला क्रिएट करायचा आहे. कुठल्याही साइजचा असेल तर तो कॅनव्हास आपल्याला क्रिएट करायचा आहे. मग आता इथे वेबमध्ये जाऊन मग मला पाहिजे तो इथे सिलेक्ट करते. काल हे मी सांगितलं होतं विड्थ, हाईट मेन्शन करायचं. आपल्याला आर्टबोर्ड आता आर्टबोर्डमुळे काय होतं, तर काल आपण आर्टबोर्ड ऑफ ठेवला होता. आता हे ऑन ठेवून मी समजा क्रिएट म्हटलं. ओके. सो इथे आता लेयर्स विंडोमध्ये ही इथे लेयर्स विंडो दिसते. जर ही लेयर्स विंडो बाय डिफॉल्ट ऑन असते. जर ती ऑफ असेल तर आपण इथे विंडोमधून लेयर्स ऑन करू शकतो. ओके. आता इथे लेयर्समध्ये आर्टबोर्ड असं दिसतंय. तर ह्याचा अर्थ काय तर एका आर्टबोर्डमध्ये नंबर ऑफ लेयर्स आणि मग नंतर आपण सेपरेट आर्टबोर्ड तयार करू शकतो. म्हणजे आता ह्या आर्टबोर्डलाच कॉपी करून मी इथे न्यू लेयरवर क्लिक केलं. ओके. तर दुसरा आर्टबोर्ड म्हणजे एकाच फाईलमध्ये आता हे 2 कॅनव्हास दिसतायत. ओके. सो आर्टबोर्ड इज नंबर ऑफ कॅनव्हास. सो फाईल फाईल एकच आहे. म्हणजे इथे अनटायटल्ड वन नावाची फाईल आपण एक ओपन केली. त्या फाईलमध्ये असे आपण वेगवेगळे आर्टबोर्ड्स तयार करू शकतो. मग एका आर्टबोर्डमध्ये आपण काहीतरी एक बनवलंय, दुसऱ्या आर्टबोर्डमध्ये काहीतरी दुसरं बनवलंय. असं आपण क्रिएट करू शकतो. सो आता ह्या आर्टबोर्डमध्ये ही लेयर आहे. हा आर्टबोर्ड ओपन केला, ही लेयर सिलेक्ट केली आणि इथे आपण दुसरं गोष्ट बनवू. सो हे कधी आपल्याला उपयोगी पडतं तर लोगोचे ऑप्शन आहेत. समजा आपण लोगो बनवलेत आणि एकाच लोगोचे आपल्याला थोडेफार कलरमध्ये व्हेरिएशन करून आपल्याला क्लायंटला दाखवायचे ओके. सो हे आपण एकाच फाईलमध्ये ते 2-3 सगळे ऑप्शन असे सगळे क्रिएट करू शकतो. म्हणजे नवीन वेगवेगळी फाईल बनवायची गरज नाही. ओके. सो आता मी इथे अजून आर्टबोर्ड कॉपी इथे काय करायचं ड्रॅग एंड ड्रॉप. ओके. सो आता ह्याला म्हणणार आपण ड्रॅग एंड ड्रॉप. मग मी काय करते सिंपल माऊसने हे सगळं मी करते. माऊसने आता मी हे सिलेक्ट केलं, ड्रॅग केलं, सोडायचं नाही. माऊस न सोडता इथे हे जे प्लस आयकॉन दिसतंय, त्या प्लस आयकॉनवर नेऊन मग मी ड्रॉप केलं. ओके. त्यामुळे आता पुन्हा काय झालं इथे पुन्हा अजून एक कॅनव्हास क्रिएट झालं. ओके. सो अशा पद्धतीने आपण भरपूर कॅनव्हासमध्ये एका वेळी काम करू शकतो. आता हा कॅनव्हास मी मूव्ह पण करू शकते. मला एका पाठोपाठ एक नकोय. आता असं मला बनवायचंय. एक खाली एक वर असं पाहिजे. ओके. सो एकाच फाईलमध्ये 3-4 कॅनव्हास असं आपण आर्टबोर्ड फंक्शनने तयार करू शकतो. पण मला आता असं नकोय. आय विल प्रिफर की एकच कॅनव्हास मला पाहिजे. सो इथे क्रिएट न्यूमध्ये जाऊन मी आता हे आर्टबोर्ड ऑप्शन ऑफ ठेवते. ओके. सो आता हे आर्टबोर्ड तयार होणार नाही. मग आता आपलं रिझोल्यूशन काय आहे 72 पिक्सेल पर इंच. आर-जी-बी कलर हे आपण ठेवलेले आहे. Photoshopमध्ये काम करताना कलर नेहमी आर-जी-बी कलरच ठेवायचा. ओके. आणि बॅकग्राऊंड कलर व्हाईट इथे दिलेला आहे. बाकीचं आपल्याला सेटिंग काही चेंज करायची नाहीये. ओके. से क्रिएट. मग आता आता इथे लेयरमध्ये बघितलं तर आर्टबोर्ड ऑप्शन दिसत नाही. ओके. सो जेव्हा तुम्हाला नंबर ऑफ कॅनव्हासेस एका फाईलमध्ये जास्त पाहिजे असतात, तेव्हा आर्टबोर्ड ऑन ठेवायचं. जेव्हा तसं आपल्याला नको असतं, तेव्हा आर्टबोर्ड ऑफ ठेवायचं. ओके. आता पहिले आपण लेयर आणि काही गोष्टी समजावून घेऊ. आता इथे लेयर्स विंडोमध्ये बाजूला कॅरेक्टर विंडो दिसते. तर मग आता ही कॅरेक्टर विंडोवर मी ड्रॅग एंड इथे ड्रॅग करून बाजूला इथे मी बाहेर काढू शकते. ड्रॅग एंड ड्रॉप. ओके. हे मी का केलं, तर मला आता ही कॅरेक्टरवाली विंडो आत्ता नकोय. तर मग मी इथनं ही बंद करू शकते. ओके. म्हणजे अननेसेसरी जे ऑप्शन्स आपल्याला दिसतायत, ते मला नकोय. तर मग मी ते ऑफ केलं. ओके. आता फक्त लेयर्स विंडोज इथे आपल्याला पाहिजे. इथे आता आपल्याला बॅकग्राऊंड लेयर दिसतीये. ओके. फक्त एकच लेयर दिसते. आता आपण काय करूया, इथे टूलबारमध्ये येऊ लेफ्ट साइडला. फर्स्ट आता कुठल्याही डिझाइनमध्ये आपण बेसिक शेप्स वापरतो. जसं की रेक्टेंगल, स्क्वेअर, सर्कल, ओव्हल, लाईन्स, ट्रायंगल असे म्हणजे कुठलीही जॉमेट्री जी बनते, कुठलीही डिझाइन जी बनते, ती मेन बेसिक जॉमेट्रीजनेच बनते. त्यामुळे आपण इथे हे घेणार आहे रेक्टेंग्युलर मार्की टूल असं त्याचं नाव आहे. ओके. सो आता हे ऑपरेट कसं करायचं, तर इथे मी कुठेही क्लिक करते कॅनव्हासवर आणि इथून मी आता हे ड्रॅग करते. ओके. ज्याने मला जसा रेक्टेंगल पाहिजे, स्क्वेअर पाहिजे तसं मी हे ड्रॅग करते. मला जसं पाहिजे तसं आणि सोडते.
जिथे मला पाहिजे तिथे माऊस नेऊन क्लिक सोडलं. तर आता काय झालं, हे असं मूव्हिंग सिलेक्शन आपल्याला दिसतं. असे डॉटेड लाईन्स दिसतायत आणि सिलेक्शन दिसतंय. ओके. तर आता ह्याचा अर्थ काय? तर आता एकदा रेक्टेंगल टूल ड्रॉ करून झाल्यानंतर मी आता हे टूल स्विच करते मूव्ह टूलमध्ये. ओके. सो रेक्टेंगलपासून मी मूव्ह टूलमध्ये गेले. आता जेव्हा मूव्ह टूलने मी परत इथे येते कॅनव्हासवर, तर आता हा कर्सर चेंज झालाय. मगाशी जेव्हा रेक्टेंगल मार्की टूल होतं, तेव्हा हा कर्सर असा दिसत होता. पण आता जेव्हा मी मूव्ह टूलमध्ये जाऊन इथे केलं, तर आता इथे कैचीसारखं आयकॉन दिसतंय. ओके. सो ह्याचा अर्थ काय? तर एवढा पार्ट आता आपण कट करू शकतो. म्हणजे ह्या कॅनव्हासचा हा पार्ट आपण कट करू शकतो. ओके. आता हे झूम इन, झूम आउट मी कसं करते, तर कंट्रोल प्लस मायनस. कंट्रोल प्लस केलं की झूम होणार, कंट्रोल मायनस केलं की झूम आउट होणार. ओके. आता हे तुम्ही लिहून ठेवू शकता शॉर्टकट्स कुठे, पण आता लेक्चर्स असताना लिहायची गरज नाही. तुम्ही हे रेकॉर्डिंग नंतर बघून मग नंतर नोट डाउन करू शकता. तुम्हाला हे रेकॉर्डिंग पुन्हा बघायलाच लागणार. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा ते पुन्हा एकदा बघत-बघत तुम्ही प्रॅक्टिस केली की ते तुम्हाला येईल. हे कंट्रोल प्लस मग मी आता हे झूम करण्यासाठी वापरलं आणि सेम स्टेजला आता मला ह्या रेक्टेंगलचा वरचा भाग दिसत नाहीये. तर मग सेम झूम लेव्हलला मला तो भाग दिसण्यासाठी मी स्पेस बार दाबणार. स्पेस बारने मी स्पेस बार जसं मी दाबते तसं हे हँड आयकॉन येतं. ओके. आणि मग मी हे माऊसने सरकवते. ओके. सो झूम आउट न करता मला सेम लेव्हलला दुसरा पोर्शन ॲक्सेस करायचा आहे. तर मग तेव्हा आपण काय करणार? पॅन, P-A-N पॅन. ओके. जो झूम इन, झूम आउट आणि पॅन हे आपण प्रोसेस वापरतो कायम. तर मग आता बॅक टू धिस. आता इथे महत्वाचं पहिले सेटिंग आपल्याला करायचंय. इथे 2 कलर बॉक्सेस दिसतायत. जो वरचा येलो कलर दिसतोय दॅट इज कॉल्ड एज फोरग्राउंड कलर and the lower one is called as background color. Okay. So I'll click on this. बॅकग्राऊंड कलर जो आहे त्याच्यावर मी क्लिक केलं आणि पुन्हा ही कलर पॅलेट ओपन झाली. काल आपण जी बघितली. Okay. आता आपण कलर पॅलेट समजून घेऊ. काल मी जसं सांगितलं आता हा बार जो आहे तो आपल्याला काय करतो? मेन कलर डिफाईन करतो. मग आता मी हा बार मूव्ह करणार माऊसने. सो आता मला समजा ग्रीन पाहिजे, तर मग मी इथे ग्रीनच्या इथे येऊन थांबवलं आणि आता लाईट ग्रीन पाहिजे आणि डार्क ग्रीन पाहिजे. तर मग मी इथे आता हे जे डॉट राउंड दिसतंय, त्या राउंडला परत इथे माऊसने क्लिक करून आता समजा मी हा डॉट टुवर्ड्स व्हाईट नेला, तर इथे बघा दिसतंय ग्रीनमध्ये व्हाईट मिक्स होतं. पण आता समजा हा मी इथे खाली आणला, तर काय होतंय? ग्रीनमध्ये ब्लॅक मिक्स होतं. हॅलो? हो, बोला. हां. तर इथे ते ब्लॅक मिक्स होतंय. ओके. सो आपल्याला जशी कलर शेड पाहिजे तशी इथे आपण नुसती व्हिज्युअली पण बघू शकतो. पण आता इथे आपण काही व्हॅल्यूज पण टाकू शकतो. आता हे HSB आणि RGB म्हणजे काय? तर अ, हा जो आपण मेन कलर चेंज करतोय दॅट इज कॉल्ड एज H. H स्टँड्स फॉर यू. HUE. यू. ओके. यू मीन्स मेन कलर. आणि आता हे जसं आपण चेंज करतो तसं एच व्हॅल्यू चेंज होते. ओके. सो प्रत्येक कलरची काहीतरी एच व्हॅल्यू असते. ओके. आता नेक्स्ट इज सॅच्युरेशन. आता जर मी हे टुवर्ड्स व्हाईट नेलं तर सॅच्युरेशन व्हॅल्यू कमी होते. एस फॉर सॅच्युरेशन. पण ब्राईटनेस 100% आहे. बी फॉर ब्राईटनेस. ओके. तर ह्याचा काय अर्थ? तर ऑब्व्हियसली व्हाईटकडे नेतो म्हणजे ब्राईट करतो आपण. त्यामुळे ब्राईटनेस वाढत जातो. आणि सॅच्युरेशन म्हणजे कलर इंटेन्सिटी. सो कलर किती इंटेन्स आहे. तर ऑब्व्हियसली ब्लॅक मिक्स केलं म्हणजे तो कलर काय होणार? डार्क होणार, इंटेन्स होणार. त्यामुळे जेव्हा आपण टुवर्ड्स डार्क नेतो, तेव्हा सॅच्युरेशन व्हॅल्यू आता वाढत जाते आणि ब्राईटनेस व्हॅल्यू कमी होत जाते. ओके. सो असे त्याचे हे अर्थ असतात. आता आपण नेहमी बघताना काही एवढं डिटेलमध्ये बघत नाही, की एच काय, एस काय, बी काय. आपण फक्त व्हिज्युअली जो कलर आपल्याला वाटेल, मला हा कलर चांगला वाटतोय, मी चूज करणार, ॲड करणार. ओके. फक्त हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, की हे कधी माहिती असायला पाहिजे, तर आपल्याला स्पेसिफिक कलर शेडच पाहिजे असते. आता आपण मल्टिपल सॉफ्टवेअरमध्ये ॲट अ टाईम काम करत असतो. आपल्याला सिमिलर कलर शेड एखाद्या कलरची पिक नाही करता येते. म्हणजे अशी आता इथे कलर पिकिंग टूल्स आहेत, पण
हे इंटर सॉफ्टवेअर पिकिंग टूल्स आहेत. पण आता मला एका सॉफ्टवेअर मधला दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये कलर कॉपी करायचा आहे, तर तो मी कसा करणार? परफेक्ट शेड यायला पाहिजे. म्हणजे व्हिज्युअली ब्ल्यू दिसतोय म्हणून ब्ल्यू असं ते मॅच नसतं होत. तर तो परफेक्ट व्हॅल्यू त्याची कॉपी झाली पाहिजे. सो मग तेव्हा आपल्याला ह्या व्हॅल्यूज उपयोगी पडतात. तर इथे जो येतोय दिसतं तर हॅशटॅग, तर तो त्या शेडचा कलर कोड असतो. ओके. सो आपल्याला जेव्हा एक्झॅक्ट कलर शेड पाहिजे असते तेव्हा हा कलर कोड कॉपी करायचा आणि दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये पण सेम कलर पॅलेट असते. त्या कलर पॅलेटमध्ये जाऊन हा कोड आपण पेस्ट करायचा म्हणजे आपल्याला सेम कलर शेड तिकडे मिळेल. किंवा म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स येतात आपल्याला. जेव्हा आपण काम करत जातो तेव्हा आपल्याला हळूहळू रिअलाइज होतं की कधी कधी हे आपलं कॉपी फंक्शन चालत नसतं. मग अशा वेळी आपण काय की ह्या व्हॅल्यूज जशाच्या तशा टाकायच्या. एच मध्ये 212 टाकायचं, एस मध्ये 767 टाकायचं असं. सो असे बरेच हर्डल्स काम करताना येत असतात. तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी हे सगळे ऑप्शन आपल्याकडे असतात की व्हॅल्यूज आपण कॉपी करू शकतो. सो आता मी इथे हा कलर शेड चूज केला. हा आता आरजीबी मध्ये पण काल मी सांगितलं तसं रेड, ग्रीन आणि ब्ल्यू असतं. ओके. सो आता इथे व्हॅल्यू वाईज समजा आता मी इथे 255 टाकलं आणि जी मध्ये 0 टाकलं, बी मध्ये 0 टाकलं. ओके. तर ऑटोमॅटिक कलर चेंज झाला, रेड कडे गेला आणि एकदम हायेस्ट पॉइंटला रेड मध्ये हा डॉट गेला. ओके. हे सो तुम्ही 255 मनाने टाकलं का मॅम? नाही, हा ती 255 ही हायेस्ट व्हॅल्यू आहे कलरची. हम्म. म्हणजे जेव्हा आपल्याला कलर एकदम त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये पाहिजे असतो तेव्हा 255 व्हॅल्यू टाकायची. म्हणजे आता मी अच्छा. रेड 255 टाकलं आणि ग्रीन आणि ब्ल्यू 00 टाकलं, त्यामुळे हा प्युअरेस्ट रेड आपल्याला मिळाला. सेम आता समजा मी ग्रीन मध्ये 255 टाकलं तर हा एकदम ग्रीन प्युअर आपल्याला मिळाला. सेम विथ ब्ल्यू 255, तर हा एकदम प्युअरेस्ट ब्ल्यू ज्याला आपण ऍक्च्युअल ब्ल्यू म्हणू. ओके. सो आपल्याला जेव्हा हे प्युअर कलर्स पाहिजे असतात तेव्हा आपण ह्या व्हॅल्यूज टाकू शकतो 255 आणि बाकी 00 करायचं. आता इथे पण आपल्याला दिसतंय की ह्या हायेस्ट पॉइंटला सॅच्युरेशन पण 100% आहे आणि ब्राईटनेस पण 100% आहे. ओके. सो हे आपण थोडंसं ऑब्झर्व करू शकतो. आता आरजीबी 255 ब्लू असताना सेम CMYK मध्ये व्हॅल्यूज अशा दिसणार. C 88%, M 77% आणि ब्लू हाय असताना येलो आणि ब्लॅक ऑलमोस्ट 0 आहेत. ओके. सो हे इंटरेस्टिंग आहे थोडं कलरचं. आपण म्हणजे एवढं डिटेलमध्ये काय आपण प्रत्येक कलर चूज करताना बघत नाही. पण हे अशा पद्धतीने कलरचं मिक्सिंग होत असतं की आपण जेव्हा ग्रीन म्हणतो तेव्हा CMYK व्हॅल्यू काय असते सेकंडरी कलर्सचं. हे आपण असं अधूनमधून आपल्याला लागू शकतो. जसे ओके. आता इथे मी ब्लू कलर सिलेक्ट केला. सो म्हणजे आता माझा काय बॅकग्राऊंड कलर ब्लू आहे आणि फोरग्राऊंड कलर येलो आहे. तर आता नक्की ह्याचा अर्थ काय? तर बॅकग्राऊंड कलर ब्लू आहे म्हणजे काय? तर आता इथे खरं तर आपल्या कॅनव्हासचा कलर आपल्याला व्हाईट दिसतोय, पण आपण चूज तर केलाय ब्लू कलर. पण ते आता आपण बघूया. आता इथे मूव्ह टूल मी घेऊन कैची सारखं आयकॉन दिसतंय आणि मी आता इथे मूव्ह टूलने हे बाजूला केलं. सी म्हणजे काय झालं तर तेवढा पोर्शन आपण कापल्यासारखा केलाय. तेवढा पोर्शन आपण व्हाईट कॅनव्हासचा सिलेक्ट केला होता तो आता आपण कापून घेतला. मग आता कापलेल्या पोर्शनवर मागे ब्ल्यू का दिसतोय? कारण बॅकग्राऊंड कलर इज ब्ल्यू. ओके. आता समजा हे मी स्विच केलं. हे इथे जे एरो सारखं बटन दिसते त्याच्यावर क्लिक केलं की ते स्वॅप होतात कलर्स. फोरग्राऊंड बॅकग्राऊंड मध्ये जातो, बॅकग्राऊंड फोरग्राऊंड मध्ये जातो. आणि आणि आता मी इथून बाजूला केलं तर ते येल्लो दिसतंय. ओके. सो बाजूला कसं केलं मॅम तुम्ही? हे मूव्ह टूलने जस्ट सरकवायचं माऊसने. हा हा. हे सगळं जे काही फंक्शन आहे ते माऊसने होते. ओके. फक्त मी टूल सिलेक्ट करते आणि त्याप्रमाणे ऍक्शन करते. तर मग हे बाजूला केल्यावर इथे जो कलर असणार आहे तो मला तिकडे दिसणार आहे. आणि फोरग्राऊंड कलरचा अर्थ काय? तर आता इथे मला स्क्वेअर मध्ये ब्ल्यू कलर फिल करायचा आहे. ओके. म्हणजे मला ऑब्जेक्ट ब्ल्यू कलरचं पाहिजे. आतापर्यंत आपण काय बघतोय तर हे बाजूला केल्यावर आपल्याला तो कलर दिसतोय, पण मला तसं नकोय. तर मला आता हे ब्ल्यू कलरचा रेक्टँगल ऍज अ ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. ओके. मग मी आता काय करते, ऑल्ट आणि बॅकस्पेस दोन्ही एकत्र प्रेस करते. ऑल्ट प्लस बॅकस्पेस. ते मी केल्यावर काय झालं,
ह्याच्यात ब्लू कलर फिल झाला. तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की वेगळ्या पद्धतीने तेवढ्या पोर्शन मध्ये तो फिल झाला. आणि म्हणजे आता इथे लेअर मध्ये पण तुम्हाला फरक लक्षात येईल की इथे प्लेन व्हाईट होतं, त्याऐवजी आता मध्ये ब्लू कलरचा रेक्टँगल दिसतोय. ओके. आता हे जेव्हा हे कलर फिल करून होतो तेव्हा आपल्याला हे सिलेक्शन काढून टाकायचं असतं. सो कंट्रोल डी फॉर डी सिलेक्शन. डॉग मधला डी, कंट्रोल डी. कंट्रोल डी ने हे मी काढून टाकलं. आणि आता जेव्हा मी हे मूव्ह करायला जाते तेव्हा मला एक इन्स्ट्रक्शन येते की ही जी लेअर आहे ती लॉक आहे, त्यामुळे तुम्ही हे ऑब्जेक्ट मूव्ह करू शकत नाही. ओके. सो आता इथे लेयर्सचा भाग येतो की कुठलंही नवीन ऑब्जेक्ट तयार करताना ते सेपरेट लेअरवरच असलं पाहिजे. ओके. सो आपल्याला इथे ते लक्ष ठेवायचं असतं. आता आपण काय केलं, ब्ल्यू कलर फिल केला पण सेम लेअर मध्ये फिल केलं, त्यामुळे काय झालं, आणि ती लेअर आहे लॉक, त्यामुळे आपल्याला हे ऑब्जेक्ट सेपरेटली मूव्ह करता येत नाहीये. सो म्हणून काय करते, आता मी अंडू करते, कंट्रोल झेड फॉर अंडू. ओके. आणि आता इथे नवीन ऑप्शन आहे क्रिएट न्यू लेअर. ते खाली प्लस सारखं आयकॉन दिसतं, क्रिएट न्यू लेअर, त्याच्यावर क्लिक करायचं किंवा इथूनही करू शकता. बरेचसे ऑप्शन आहेत. लेअर मेनू मध्ये जाऊन न्यू मध्ये लेअर करू शकतो किंवा शॉर्टकट पण आहे, शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस एन. ओके. आता हे कसं आहे की शॉर्टकट आपण इतकेच, काय काय जे इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला शॉर्टकटवरच काम करायचं असतं, पण जे बटन्स इथे अवेलेबल आहेत त्यांचे शॉर्टकट आपण एवढे लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण आपण भरपूर सॉफ्टवेअर ऍट अ टाइम वापरत असतो. ओके. सो ज्यांची बटन्स अवेलेबल आहेत त्यांचे शॉर्टकट लक्षात ठेवण्याची गरज नाही. राहिलं असंच सहज तर दॅट इज ओके. पण मी आता हे न्यू लेअर बटन इथे प्रेस करतो. तर न्यू लेअर बटन प्रेस केल्याबरोबर इथे अजून एक लेअर ऍड झाली. ओके. आणि आता दोन लेयर्स मधला फरक आपण लक्षात घेऊ की आता तुमच्यासाठी किंवा काय आहे, तर हा आपण एक ब्लँक पेपर घेतलाय. ऍज गुड ऍज इट इज ब्लँक पेपर. जसं आपण पेपरवर काहीतरी ड्रॉइंग करायला जसं एखादं कॅनव्हास घेतो तसं आहे. पण इन टर्म्स ऑफ ग्राफिक्स, जरी इथे व्हाईट ब्लँक दिसत असला तरी त्याच्यात व्हाईट कलरचा डेटा आहे. म्हणजे ती लेअर पूर्ण झिरो नाहीये. आता पूर्ण झिरो लेअर म्हणजे कुठली, तर ही जी आपण आता नवीन घेतली ती, त्याचा जर थंबनेल, आता ह्याला हे बाजूला जे दिसतं त्याला आपण म्हणणार थंबनेल. ओके. सो लेअरचा थंबनेल, जसं आपण युट्यूब चॅनलचा थंबनेल म्हणतो, तर थंबनेल म्हणजे काय, तर ह्या व्हिडिओमध्ये काय आहे हे लक्षात येण्यासाठी एक सुरुवातीला जी स्क्रीन असते की ती बघून लक्षात येतं की ह्या व्हिडिओमध्ये काय असेल, मग आपण त्यावरनं ठरवतो की हा व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा. सो दॅट इज कॉल्ड एज थंबनेल. तर मग इथे थंबनेल मध्ये आता स्क्वेअर 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 दिसतात आणि ह्या लेअर मध्ये पूर्ण व्हाईट कलर दिसतोय. पण ही जी लेअर आहे ती खरी ब्लँक लेअर आहे, म्हणजे त्याच्यात काहीच नाही, त्यात व्हाईट सुद्धा नाहीये. ओके. तर ह्याचा अर्थ काय, तर आता ही मी बॅकग्राऊंड लेअर समजा नुसती इथून ऑफ केली, इथे डोळ्यासारखं आयकॉन दिसतंय, तर दॅट इज फॉर विजिबिलिटी. त्या लेअरची विजिबिलिटी आपण ऑन ऑफ करू शकतो. तर मग आता समजा मी इथे ऑफ केलं, तर आता हा पूर्ण व्हाईट कलर पण इथून निघून गेला आणि आता ही लेअर खरं तर म्हणजे आता हे डॉक्युमेंट आपलं पूर्ण झिरो आहे, त्याच्यात कुठलाही डेटा नाही. ओके. आलं लक्षात. सो असं जेव्हा हो. दिसतं तेव्हा ती लेअर टोटली झिरो असते. व्हाईट कलर दिसला म्हणजे ब्लँक आहे असं नाही, तर त्यात व्हाईट कलर आहे असं. ओके. सो आता मी इथे लेअर 1 ला ऍक्टिव्ह ठेवते. आपण लेअर ऍक्टिव्ह कशी करायची, तर नुसतं क्लिक करायचं त्याच्यावर, माऊसने नुसतं क्लिक केलं की ती लेअर ऍक्टिव्ह होते. मग आता मी लेअर 1 चूज केलेली आहे आणि आता मी पुन्हा अल्ट बॅकस्पेस वापरते. अल्ट बॅकस्पेस प्रेस केलं, आता पुन्हा ब्ल्यू कलर फिल झाला. नेक्स्ट स्टेप कंट्रोल डी, डी सिलेक्शन. आणि आता मूव्ह टूलने मी जेव्हा मूव्ह करेन तेव्हा आता मला हा ब्लू कलरचा रेक्टँगल सेपरेट मूव्ह करता येईल. ओके. कारण काय, तर तो आपण नवीन लेअर मध्ये तयार केला म्हणून. सो जेव्हा पण तुम्हाला असं पाहिजे असतं की Sorry. की ते ऑब्जेक्ट सेपरेटली मूव्ह करायचे किंवा सेपरेटली एडिट झालं पाहिजे, त्या प्रत्येक वेळी ते नवीन लेअरवर असलं पाहिजे. ओके. सो ही प्रॅक्टिस होते. आता हे नवीन आहे म्हणून तुम्हाला थोडं कठीण वाटेल, पण एकदा प्रॅक्टिस झाली की आपण असं लेयर्स कडे न बघता पण काम करतो असं. ओके. तर आता ही लेअर 1 झाली. आता पुन्हा आपण दुसरं
एक टूल बघूया, एलिप्टिकल मार्के टूल. म्हणजे आता ह्याने सर्कल तयार करू आपण. आता मग मी पुन्हा इथून ड्रॅग करून सर्कल तयार करते आणि आता मला येलो कलर फिल करायचा आहे. तर फोरग्राऊंड कलर फिल करण्यासाठी ऑल्ट प्लस बॅकस्पेस आणि बॅकग्राऊंड कलर फिल करण्यासाठी कंट्रोल प्लस बॅकस्पेस. ओके, सो आता मी कंट्रोल आणि बॅकस्पेस वापरते, तर येलो कलर फिल झाला. ओके, अगेन आय प्रेस कंट्रोल डी फॉर डी सिलेक्शन. आणि आता मार्केट टूल मध्ये आहोत आपण, त्याऐवजी मी मूव्ह टूल सिलेक्ट करते. प्रत्येक टूल नंतर मूव्ह टूलला यायचं परत. आणि आता मला काय हवंय खरं तर, की सर्कल वेगळं मूव्ह व्हायला पाहिजे आणि रेक्टँगल वेगळं मूव्ह व्हायला पाहिजे. पण आता मी जेव्हा मूव्ह करते तर काय होतं, दोन्ही एकत्र मूव्ह होत आहे. ह्याचं कारण काय सांगू शकाल? दोघं सिलेक्ट झाले असतील म्हणून नाही, मूव करता. आता ती दोन्ही का सिलेक्ट झाली आहेत? कारण दोन्ही एकाच लेअर मध्ये आहेत म्हणून. हम्म. ओके, सो पुन्हा आपल्याला काय, तर हे सर्कल न्यू लेअर मध्ये तयार करायचं. ओके, मग पुन्हा अंडू करते मी. लेअर 1 जी आहे, पुन्हा मी नवीन लेअर तयार करते, लेअर 2. आणि मग नंतर कंट्रोल प्लस बॅकस्पेस करते आणि कंट्रोल डी. ओके, सो आता आता सी, आता सर्कल वेगळा मूव्ह होतोय आणि लेअर 1 आता समजा मी चूज केली तर रेक्टँगल त्याच्या मागे मूव्ह होतोय. ओके, सो आता लेयर्सचा फंडा तुमच्या लक्षात आला असेल. तर थोडक्यात आपण एखादी गोष्ट एकमेकांवर ठेवत जातो, तसे हे लेयर्स काम करतात. की ही आपली मेन बॅकग्राऊंड लेअर, त्याच्यावर एक लेअर, मग त्याच्यावर दुसरी लेअर, एक ऑब्जेक्ट, दुसरं ऑब्जेक्ट, तिसरं ऑब्जेक्ट, असं. सो आपण एका फाईलमध्ये इन्फायनाईट लेयर्स बनवू शकतो. म्हणजे एका फाईलमध्ये आपण कितीही ऑब्जेक्ट बनवू शकतो. आता पुढे पुढे काय होतं, आपले फोटो येतात, टेक्स्ट येतं भरपूर, ग्राफिक्स आपण काय बनवतो ते येतं. सो इथे हे अशा लेयर्स भरपूर वाढत जातात. सो आपल्याला मल्टिपल लेयर्सवर काम करायचं असतं. पण हे नेहमी लक्षात ठेवायचं, की नवीन ऑब्जेक्टसाठी नवीन लेयर, हे लक्षात ठेवायचं. आणि काही काही सिच्युएशन अशा येतात, की आपल्याला त्या लेयर्स मर्ज पण कराव्या लागतात. म्हणजे आपण आधी वेगळ्या बनवल्यात, पण नंतर त्या पुन्हा एकत्र कराव्या लागतात. तर ते आपण हळूहळू बघू कसं करायचं. आता ह्यांना आपण रिनेम पण करू शकतो, ज्यांना नाव देऊ शकतो, की ही नक्की लेअर साधारण बघून लक्षात येत आपल्याला काय आहे, पण तरी आता इथे मी डबल क्लिक करते आणि इथे मी म्हटलं रेक्टँगल आणि याच्यावर डबल क्लिक केलं, इथे म्हटलं मी सर्कल. ओके, सो अशी आपण लेयर्सना नावं पण देऊ शकतो. आता नेक्स्ट पुन्हा हे मी दोन्ही हाईड करते आणि पुन्हा ऑन ऑफ करू शकतो. ऑन केलं की पुन्हा दिसणार, ऑफ केलं की पुन्हा डिसअपिअर होणार. ओके, सो हे कशासाठी, हे टेम्पररी असतं. म्हणजे आता मला अजून ऑब्जेक्ट्स बनवायचे, पण ह्या ऑब्जेक्ट्समुळे मला थोडं डिस्टर्ब होतंय, मला हे तात्पुरते दिसायला नकोय, तर मग हे मी ऑफ करणार. ओके, आता नेक्स्ट सेम टूल, पण हे आपण रेक्टँगल आणि ओव्हल ड्रॉ केलं, पण मला आता परफेक्ट ते पेजच्या सेंटरला बनवायचे आणि परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. ओके, तर मग तेव्हा काय करायचं, क्लिक करायचं थोडंसं, म्हणजे क्लिक करून ड्रॉ करायला सुरुवात करायची आणि ड्रॉ करायला सुरुवात करून मग शिफ्ट आणि अल्ट दोन्ही एकत्र पकडायचं. ओके, म्हणजे मी आता सोडलं नाहीये, क्लिक करून सोडलं नाहीये, क्लिक ड्रॉ करायला जस्ट सुरुवात केली, माऊस सोडलेला नाहीये क्लिक, आणि शिफ्ट आणि अल्ट पकडायचं. मग आता जो ड्रॉ होईल तो परफेक्ट स्क्वेअर होईल. आता तुम्ही बाजूला जे डब्ल्यू आणि एच दिसतंय ते बघू शकता, व्हॅल्यू 6.792 इंच आणि हाईट पण 6.792. म्हणजे काय, तर सगळ्या साईज त्याच्या सेम आहेत. ओके, मग शिफ्ट ऑल्ट पकडून मग पहिले माऊस सोडायचं आणि मग नंतर शिफ्ट ऑल्ट सोडायचं. ओके, सो ह्याने आपण परफेक्ट स्क्वेअर ड्रॉ करतो. पण आता हा एक्झॅक्टली पेजच्या सेंटरला नाहीये. ओके, तर मग त्यासाठी आपण काय करणार, आता इथे रुलर्स दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 असे नंबर्स दिसत आहेत. इथे हॉरिझॉन्टल पण दिसतंय आणि व्हर्टिकल पण दिसतंय. ओके, तर मग हे काय काउंटिंगसाठी आता आपल्या इमेजचं, म्हणजे ह्या कॅनव्हासचं युनिट काय पिक्सेलमध्ये, पण ही रुलर्सची काउंटिंग युनिट वेगळं आहे. तर मग इथे रुलरवर राईट क्लिक करायचं आणि मी म्हणते पिक्सेल्स. ओके, इंचेस मध्ये दाखवते आता सध्या, त्याऐवजी मी पिक्सेल चूज करतो.
म्हणजे जे आपल्या डॉक्युमेंटचं युनिट आहे तेच रुलरचं युनिट असलं पाहिजे. म्हणजे जे आपल्याला काउंटिंगला सोपं पडेल ते चूज करायचं. आता मला ह्या परफेक्ट ह्याचा सेंटर पाहिजे, तर मग मी कसं करणार? आता इथून ही जी लाईन रुलर दिसते तिथनं मी क्लिक करून ड्रॅग करते. सोडलं नाहीये तर अशी ही लाईन येते आणि असं असं आणायचं मध्ये मध्ये, आणि जेव्हा हे सेंटरला येतं तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक एक स्नॅप जाणवतं, म्हणजे खेचल्यासारखं जाणवतं. ओके. सो इथे आलं की परफेक्ट ते सेंटरला थोडंसं स्नॅप होतं. सो ही झाली व्हर्टिकल लाईन, आणि हॉरिझॉन्टल लाईन काढायला मी इथून ड्रॅग, आणि सेम सेंटरला आलं की स्नॅपिंग जाणवतं आपल्याला. मग ते इथे येऊन सोडायचं. सो आता हा जो पॉइंट झाला, हा झाला आपला परफेक्ट सेंटर पॉइंट. हा हा जो मधला पॉइंट. मग आता पुन्हा मी रेक्टँगल मार्कीमध्ये जाते, आणि आता ह्या सेंटर पॉइंट, आता हे स्नॅपिंग कुठून येतं तर इथून येतं. व्ह्यू मेनू मध्ये जाऊन स्नॅप. स्नॅपवर जे मी ते क्लिक आपण ऑन ठेवलेले स्नॅपिंग. स्नॅपिंग म्हणजे चिकटणं. कर्सर बरोबर त्या पॉइंटला चिकटला जातो आणि बरोबर तिथूनच ते ऑब्जेक्ट तयार होतं. ओके. मग आता स्नॅप टू म्हणजे कशा कशाला स्नॅप झालं पाहिजे तर ते पण आपण कंट्रोल करू शकतो. तर गाईड्सना स्नॅप झालं पाहिजे, लेयर्सना स्नॅप झालं पाहिजे, ग्रीडला स्नॅप झालं पाहिजे. सो आपण सगळ्याला स्नॅप झालं पाहिजे असं ऑन ठेवलेलं आहे, आणि स्नॅप ऑप्शन ऑन ठेवलेलं आहे. ओके. मग आता जेव्हा मी हे ड्रॉ करायला जाते तेव्हा परफेक्ट ते इथे चिकटलं जातं. म्हणजे तुम्ही माऊसने ड्रॉ वापरायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ते खेचलं जातं ऑटोमॅटिक तिकडे. सी दिसलं, हे ऍक्टिव्ह होतंय. आता मी क्लिक सोडलेला नाहीये, आणि आता क्लिक न सोडता मी शिफ्ट ऑल्ट पकडते. ओके. सो आता काय झालं, परफेक्ट त्या पॉइंट पासून सेंटर येऊन माझं परफेक्ट स्क्वेअर तयार झालं. सो कधी कधी हे इम्पॉर्टंट असतं की परफेक्ट त्या पोझिशनला आपल्याला ड्रॉइंग करायचं असतं, आणि ते ऑब्जेक्ट पण परफेक्ट सेंटरला असायला लागतं. सो ही ह्या सगळ्याला आपण अलाइनमेंट असं म्हणतो. सो ही अलाइनमेंट पण इम्पॉर्टंट असते खूप कॉम्पोजिशन मध्ये. आता सोशल मीडियाला तरी ठीक आहे, एवढं कोण बघत नाही, पण जेव्हा आम्ही फिल्मसाठी ग्राफिक्स बनवतो किंवा ओव्हरऑल ब्रँडिंगसाठी जेव्हा आपण वेगवेगळे ग्राफिक्स बनवतो, लोगो बनवतो, व्हिजिटिंग कार्ड बनवतो, सो हे ओव्हरऑल कॉम्पोजिशन खूप महत्वाचं असतं, की ऑब्जेक्ट्स एकमेकांना सेंटर अलाइन आहेत की नाहीत व्यवस्थित. सो हे कॉम्पोजिशनचे सगळे रूल्स आहेत. सी कसं आहे की क्रिएटिव्हिटी, कॉम्पोजिशन आणि सॉफ्टवेअर नॉलेज असं तिन्हीने मिळून काम करतं. फक्त सॉफ्टवेअर नॉलेज असून उपयोग नाही. आपल्याला हे पण अंडरस्टँडिंग पाहिजे की कलर काय वापरले पाहिजेत किंवा रचना काय झाली पाहिजे. सो थोडं क्रिएटिव्हिटी पण महत्वाची आहे आणि टेक्निकल पण महत्वाचं आहे. सो ह्या टेक्निकल गोष्टी झाल्या. ह्या टेक्निकल गोष्टी मिळून आपण आपल्या डोक्यात जे आहे ते तयार करू शकतो. सो इन शॉर्ट सॉफ्टवेअर हे मीडियम झालं. पण ते कसं दिसायला पाहिजे ही आपल्या डोक्यातनं क्रिएटिव्हिटी आहे. ओके. सो ह्याचा परफेक्ट बॅलन्स झाला पाहिजे. तर आता मला परफेक्ट स्क्वेअर पाहिजे आणि तो परफेक्ट सेंटर पासूनच पाहिजे. ओके. सो म्हणून हे आपण काय केलं, शिफ्ट ऑल्ट पकडून केलं की तो परफेक्ट स्क्वेअर तयार होतो. ओके. आणि आता मी पुन्हा न्यू लेअर क्रिएट करते. इथून कलर चेंज करूया आणि ऑल्ट बॅकस्पेस, कंट्रोल डी. ओके. सो हे झालं. पुन्हा हा नवीन स्क्वेअर तयार झाला, जो परफेक्ट सेंटरला केला. तसंच परफेक्ट स्क्वेअर सर्कल करण्यासाठी पण सेम ऑप्शन. एलिप्टिकल मार्की टूल घेतलं, सेंटर पासून ड्रॅग करायला सुरुवात केली, आणि अर्ध्यावर असतानाच माऊस न सोडता शिफ्ट ऑल्ट दाबलं. ओके. त्यामुळे आता हे काय झालं, परफेक्ट सर्कल तयार झालं. कंट्रोल बॅकस्पेस, कंट्रोल डी. ओके. सो दिस इज परफेक्ट सर्कल. आता ह्या सगळ्या लेयर्सचा मला एक ग्रुप बनवायचा आहे. म्हणजे हे ग्राफिक्स झालं. आता ग्राफिक्स नंतर मला समजा टेक्स्ट करायचंय, तर मला हे असं ग्रुप वेगवेगळा पाहिजे. आता हे एवढे सगळे ऑब्जेक्ट झालेत माझ्याकडे. हे एक झालं. आता मला समजा हे ग्रीन ऑब्जेक्ट माझ्या येलो सर्कलच्या खाली गेलेलं आहे. ओके. मला ते वर पाहिजे. तर मी ह्या लेयर्स रिअरेंज करू शकते. ओके.
सो हे कसं करायचं, तर आता लेअर 1 मी ड्रॅग करते. ड्रॅग करून माऊस नाही सोडायचा आणि वरती येऊन ड्रॉप करते. म्हणजे हे असं हायलाइट जेव्हा होईल ही लाईन, ब्लू लाईन हायलाइट झाली की मी सोडते. ओके. आता काय झालं, हे ग्रीन ऑब्जेक्ट जे दिसत नव्हतं ते वर आलं. कारण का, तर आपण त्याची लेअर वर टाकली. ओके. सो हे लेयर्स आपण रिअरेंज करू शकतो आणि त्या आपल्याला तशा कराव्या पण लागतात, की जेव्हा आपण फायनल कॉम्पोजिशन करतो तेव्हा ही लेअर वर पाहिजे, ही लेअर खाली पाहिजे, असं आपल्याला सगळं रिअरेंज पण करावं लागतं. ओके. सो मग आता पुन्हा समजा रेक्टँगल लेअर मी घेतली, रेक्टँगल लेअर ड्रॅग केली, ड्रॅग केली, ड्रॅग केली. ओके. आता समजा ही ह्या दोघांच्या मध्ये पाहिजे, तर मग मी इथे हायलाइट करणार ह्या 2 लेयरच्या मध्ये आणि ब्लू लाईन हायलाइट झाली की तिथे ड्रॉप करणार. ओके. सो काय झालं, आता जी रेक्टँगल लेअर सगळ्यात खाली होती ती काय झाली, ती ह्या 2 लेयरच्या मध्ये आली. ओके. पुन्हा समजा ही मी ह्या 2 लेयरच्या मध्ये टाकली. तर आता दोन्ही येलो ऑब्जेक्ट काय झाली, रेक्टँगल ब्लू रेक्टँगलच्या खाली गेली. त्यामुळे आता ती दोन्ही येलो ऑब्जेक्ट दिसत नाहीयेत. म्हणजे जेवढा पोर्शन ब्लू रेक्टँगलने झाकला जातोय तो ह्या 2 लेयर्स ऑब्जेक्टचा दिसत नाहीये. कारण का, तर ती लेयर त्यांच्या खाली आहे म्हणून. ओके. आता ह्या लेयर्सचा आपण एक ग्रुप बनवू शकतो. आता सगळ्या लेयर एकत्र आपल्याला सिलेक्ट करायच्या. तर मग त्या कशा करायच्या? तर मी आता लेयर 1 सिलेक्ट करते. मग कंट्रोल पकडायचं. कंट्रोल पकडून मी प्रत्येक लेयरवर क्लिक केलं, की ह्या सगळ्या लेयर मी सिलेक्ट करू शकतो. ओके. पण मला तसं नकोय. आता ह्या 4 लेयर आहेत म्हणून ठीक आहे. पण आता समजा जास्त लेयर आहेत. तर मग त्यासाठी काय ऑप्शन आहे? तर सगळ्यात वरची लेयर सिलेक्ट करायची आणि शिफ्ट पकडून सगळ्यात खालची लेयर सिलेक्ट करायची. म्हणजे मधल्या लेयर ऑटोमॅटिक सिलेक्ट होतात. ओके. सो आता हे काय आहे, तर शिफ्ट ऑप्शन केव्हा वापरायचं? जेव्हा आपल्याला सगळ्या लेयर सिलेक्ट करायच्या आहेत तेव्हा शिफ्ट ऑप्शन वापरायचं. पण आपल्याला समजा आता टॉप लेयर आणि फक्त खालची लेयर अशाच 2 सिलेक्ट करायच्या आहेत. मधल्या सिलेक्ट नाही करायच्या आहेत. ओके. तेव्हा मग कंट्रोल वापरायचं. ओके. म्हणजे काही सिलेक्टेड लेयर्सच सिलेक्ट करायच्या असतील तर कंट्रोल वापरायचं आणि सगळ्याच्या सगळ्या लेयर ॲट अ टाइम सिलेक्ट करायच्या असतील तर शिफ्ट वापरायचं. ओके. सो मी आता पुन्हा रिपीट करते. लेयर 1 ला सिलेक्ट केलं, शिफ्ट पकडलं आणि सर्कल लेयरला सिलेक्ट केलं. मग काय झालं, ऑटोमॅटिक मधल्या पण लेयर सिलेक्ट झाल्या. ओके. मग आता हे सिलेक्टेड असतानाच कुठल्याही एका लेयरवर पकडून राईट क्लिक म्हणायचं. राईट क्लिक केलं की आपल्याला हे सगळे इथे ऑप्शन दिसतात. सो त्यातलं एक ऑप्शन आहे ग्रुप फ्रॉम लेयर्स. ओके. सो ह्या लेयर्सचा मिळून आता एक ग्रुप तयार होणार. मग मी ग्रुप फ्रॉम लेयर्सवर क्लिक केलं की तिथे ग्रुप 1 असं दिसतं. आपल्याला काही नाव द्यायचं तर आपण नाव देऊ शकतो, की ग्राफिक्स, की ह्या ग्रुपमध्ये ग्राफिक्स आहे असं. ते ओके. दिसलं? या लेयर्स सगळ्या कोलॅप्स होऊन त्यांचा एक फोल्डर तयार झाला. म्हणजे ग्राफिक्स नावाचा हे तयार झाला. मग आता लेयर ऍक्सेस कशा करायच्या, तर हे ओपन केलं की मी इथे पुन्हा लेयर्स मला दिसणार. ओके. आणि आता समजा ग्रुपपासनं मला पुन्हा लेयर्समध्ये त्यांना कन्वर्ट करायचंय, तर आपण करू शकतो. राईट क्लिक म्हणायचं आणि अनग्रुप लेयर्स. अनग्रुप म्हटलं की पुन्हा ते फोल्डर डिलीट होऊन पुन्हा ते लेयर्समध्ये कन्वर्ट झालं. ओके. आणि ग्रुप लेयर्स. सो आपल्याला पाहिजे तसं आपण हे सगळं करू शकतो. ग्रुप डिलीट करू शकतो. ग्रुप डुप्लिकेट करू शकतो. ओके. मग आता लेयरला डुप्लिकेट करायचं म्हणजे काय, तर सेम आता ही सेम लेयर मी ड्रॅग अँड ड्रॉप मेथडने पुन्हा आता मी इथे न्यू लेअरवर टाकलं तर काय झालं, सेम ऑब्जेक्ट कॉपी झालं. आता इथे मी हे बाजूला केलं तर इथे दिसेल. लेअर वन कॉपी असं ते सरळ सरळ लेअरमध्ये दाखव. सो आपल्याला लक्षात येतं की सेम लेअर कॉपी झालेली आहे. मग आपल्याला समजा पोझिशन बदलायची असेल तर आपण इथे मूव्ह टूलने कॅनव्हासवर त्याची पोझिशन बदलायची. ओके. सो अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्ट डिलीट करू शकतो, ऑब्जेक्ट डुप्लिकेट करू शकतो, ऑब्जेक्टला टेम्पररी हाईड करू शकतो. ओके. आणि ऍज वेल ऍज लेअरला आपण लॉक पण करू शकतो. आता ही समजा ब्लू रेक्टँगल लेअर आहे आणि ती मध्ये मध्ये येते असं मला वाटतंय. ओके. पण मला ती व्हिजिबल पण पाहिजे. मला तिला ऑफ नाही करायचंय, कारण तिची जशी पोझिशन आहे त्यानुसार मला बाकीच्या गोष्टी अरेंज करायच्या आहेत. त्यामुळे मला तिचं दिसणं पण महत्वाचं आहे. ओके.
मग मी अशा वेळी काय करणार, ती लेअर लॉक करणार. इथे लेअर ऍक्टिव्ह ठेवायची आणि म्हणायचं इथे लॉक. सो इथे मी लॉक केलं की ही लेअर लॉक झाली. म्हणजे आता चुकून आपला कर्सर इकडे जरी गेला तरी ते ऑब्जेक्ट मूव्ह होणार नाही. ओके. मग आता इथे लेअरच्या पॅनेलकडे न बघता लेअर सिलेक्ट कशी करायची, तर आपण कुठल्याही ऑब्जेक्टवर कर्सर नेऊन समजा राईट क्लिक केलं तर ती जे ऑब्जेक्ट आहे सगळ्यात टॉपला आपल्याला दिसतं लेअर 1. ओके. मग ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं. आता मी इथे येल्लोला राईट क्लिक केलं आणि सर्कल. ओके. सो ते ऑटोमॅटिक आपल्याला हायलाइट करतं ती लेअर. म्हणजे इथे लेअर पॅनेलकडे न बघता सुद्धा मी पटापट ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकते. ओके. आता ब्लू लेअर सिलेक्ट का नाही होते, म्हणजे सिलेक्ट जरी झाली तरी ती मूव्ह नाही आपण करणार, लगेच इन्स्ट्रक्शन येणार, कुड नॉट यूज द मूव्ह टूल बिकॉज द लेअर इज लॉक. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिझाईन करताना लागत असतात. लेअर लॉक करायची, लेअर हाईड करायची, पुन्हा अनहाईड करायची, लेयर्सचा ग्रुप बनवायचा आणि लेअर डिलीट करायची. आता डिलीट करणं लेअर सोपं आहे. आता हे डबल झालेलं ऑब्जेक्ट मला नकोय. ओके. सो सरळ इथे ट्रॅशचं आयकॉन आहे, त्याच्यावर आपण क्लिक करू शकतो. मग ते आपल्याला इन्स्ट्रक्शन विचारतं, डिलीट द लेअर, येस. ओके. समजा आता ही इन्स्ट्रक्शन नको असेल तर आपण नुसतं डायरेक्ट आपल्या माऊसवर कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबलं तर ती इन्स्ट्रक्शन न विचारता डायरेक्ट डिलीट होते. ओके. सो ह्यात पण फरक आहे. इथे ट्रॅशचा पण आयकॉन वापरलं तर ते आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्मेशन विचारतं की तुम्हाला ही लेअर डिलीट करायची आहे का. समजा कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबलं तर ते इन्स्ट्रक्शन येत नाही, डायरेक्ट ते ऑब्जेक्ट डिलीट होतं. ओके. सो आपण किती फर्म असतो त्याच्यावर हे डिपेंड आहे, डिलीट वापरायचं की काय वापरायचं. ओके. सो आता हा ग्रुप, आता समजा मी ग्रुप इथे डिलीट म्हटलं, डिलीट ग्रुप. तर तेव्हा पण ते मला विचारतं की आता लेअर अनलॉक करायला सेम लेअर ऍक्टिव्ह ठेवायची आणि जे लॉक बटन आहे त्याच्यावर क्लिक केलं की ती अनलॉक झाली. राईट क्लिक डिलीट ग्रुप म्हटलं तर ते विचारतं डिलीट द ग्रुप 1 अँड इट कंटेंट्स ऑर डिलीट ओनली द ग्रुप. म्हणजे ते काय विचारतंय की फक्त ग्रुपला अनग्रुप करायचंय की त्यातलं कंटेंट पण डिलीट करायचंय, असं ते दोन्ही ऑप्शन ते आपल्याला विचारतंय. तर मग ग्रुप अँड कंटेंट्स म्हटलं तर हे सगळ्या लेयर्स पण डिलीट होणार आणि ग्रुप ओनली म्हटलं तर फक्त ग्रुप जो तयार केलेला आहे तो डिलीट होणार. ओके. सो मी आता ग्रुप अँड कंटेंट्स म्हणते तर सगळं नील झालं. ओके. वी आर बॅक टू झिरो. आता हे मीटिंग मध्ये डिस्कनेक्ट होईल, मी पुन्हा कनेक्ट करते. सो आपण एका ब्रेकने 2 मिनिटात मी पाठवते.